दिनानिमित्त विनम्र श्रद्धांजली अर्पण करते। आपण सर्व जाणताच की राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी आणि त्या आपल्याला सोडून गेल्या तो दिवस होता 10 मार्च 1897चा। या जन्म आणि मृत्यूतलं जे सावित्री यांचं जगणं होतं ते फक्त आणि फक्त तुमच्या आणि आमच्यासाठीच। तुम्हाला आम्हाला आनंदाने जगता यावं, न्याय समानता बंधुता हे सारं सारं आपल्याला मिळावं, गुलामगिरीच्या जोखंडातून अंधश्रद्धातून आपण मुक्त व्हावं, विज्ञाननिष्ठ जीवन आपण जगावं, या न्यायानं आपल्याला जगता यावं म्हणून या माऊलीनं शेण चिखल दगडाचा मारा सारं सारं सहन केलं आणि तुम्हाला आम्हाला हे चांगलं चांगलं मिळावं, छान छान जीवन जगता यावं म्हणून स्वतःचं सर्वस्व त्यागलं हे आपण सर्वच जाणतो। पण आजही या वैज्ञानिक युगात, या 21व्या शतकातही आपण त्याच रूढी अंधश्रद्धाने बरबटलेलं दिसतो। त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी सत्यशोधक चळवळ स्थापन केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली, ती संपूर्ण चळवळ सावित्रीबाईंनी स्वतः अंगीकारली आणि म्हणूनच महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले हे त्या सत्यशोधक चळवळीचं यश प्राप्त करू शकले। गुलामगिरीतून अंधश्रद्धातून सावित्रीबाई प्रथम बाहेर पडल्या। सावित्रीबाई म्हणजे विलक्षण आत्मविश्वास आणि अखंड चैतन्याची मूस होत्या। सावित्रीबाई फुले म्हणजे भारतीय प्रबोधन युगातील पहिल्या एतद्देशीय शिक्षिका होत्या, पहिल्या मुख्याध्यापिका होत्या, स्त्रीमुक्तीच्या पहिल्या कृतिशील उद्गात्या होत्या, प्रौढ तथा महिला शिक्षणाच्या पहिल्या सक्रिय पुरस्कर्त्या होत्या, पददलितांच्या पहिल्या क्रियाशील कैवारी होत्या, पहिल्या महिला संघटना स्थापक होत्या, पहिल्या शिक्षण प्रणेत्या होत्या। सर्व काही पहिल्या होत्या ना। तसेच महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर आपल्या पतीच्या अंत्ययात्रेत जाणाऱ्या, त्यांचं आकट पकडणाऱ्या आणि त्यांना अग्नी देणाऱ्या पहिल्याही सावित्रीबाई फुलेच होत्या। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या निधनानंतर म्हणजे 1890 ते 1897 सावित्रीबाईंनं ही संपूर्ण कारकीर्द एकटीनं पार पाडली। दुष्काळ पडला त्यावेळेला अन्नछत्रालय चालवली। त्यांच्या काव्य फुले आणि 52 कशी सुबोध रत्नाकर मधून त्यांनी सामाजिक प्रबोधनाची धुरा हातात घेतली। शूद्रांना सांगण्याजोगा आहे शिक्षण मार्ग हा, शिक्षणाने मनुष्यत्व येते पशुत्व हटते पहा, विद्येविन गेले वाया गेले पशु, स्वस्थ नका बसू विद्या घेणे, वाचे जे उच्चारी तैसी क्रिया करी तीच नरनारी पूजनीय, या त्यांच्या काव्यांतून त्या शिक्षणाचं महत्त्व पटवून देऊ लागले। अंधश्रद्धांवरून देखील त्या काळात त्यांनी कळाडून टीका केल्याचं आपल्या लक्षात येतं। धोंडे मुले देती नवसा पावती, लग्न का करती नरनारी, असा प्रश्न करण्याचं धाडस त्या काळी सावित्रीबाई करतात। दुष्काळ ही पापाची गती, शूद्रादी अतिशूद्र भोगती, चमचमीत खाऊन वदती, पुण्यातले पुण्यवान, हे म्हणण्याचं धाडस देखील सावित्रीबाई करतात। सावित्रीबाईंचं कार्य हे केवळ समजून जाणून घेऊन थांबण्यावर उपयोग नाही, हे कार्य आपल्या सगळ्यांना प्रथम अंगीकारण्याची गरज आहे। सत्यशोधक पद्धतीनं आपल्या जीवनाची संपूर्ण कार्यशैली ही आपल्या सगळ्यांना अवलंबावी लागणार आहे। तेव्हाच खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अपेक्षित असलेला समाज तयार होईल। मैत्रिणींनो, राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त एवढंच सांगेल की आपण सगळ्यांनी सत्यशोधक समाजाचे जी उद्दिष्ट आहेत ती समजून घ्यावीत। शिक्षण आपण घेतोच आहोत, पण शिक्षणाच्या सोबतीला सत्यशोधकीय विचार जर आपले असले तर महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा समाज स्थापन व्हायला वेळ लागणार नाही। त्यांच्या विचारांनी आणि कार्यांनी आपण प्रेरित व्हावं एवढंच या निमित्तानं सांगते आणि थांबते। परत एकदा राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना मी व्यक्तिशः आणि आम्हा सर्व सावित्रीच्या लेकींच्या वतीनं विनम्र आदरांजली व्यक्त करते। जय ज्योती, जय सावित्री।